अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. गावे गावे गीत, गावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. अनिकाचे कानी गुण दोष मना नानी तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. विवेचिते वचन जेने राये समाधान तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत प्राप्तीची इच्छा निर्माण झालेली आहे अशा महाभागांना त्या भगवत प्राप्तीच्या साधनाचा विचार या अभंगातून महाराज प्रगट करतायत. चालू असलेला नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त उंदरवाडी श्री दत्त मंदिर परिसर दत्त जयंतीच्या निमित्ताने आणि त्या नामोत्सवातील ही आजची द्वितीय दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आपल्या या भारत भूमीमध्ये अनेक देवाचे अवतार झाले. त्या अवतारामध्ये हा भगवान दत्तात्रयाचा अवतार आहे. 3 देव एकत्र आलेले आहेत. 3 देव एकत्र जरी आलेले असले तरी हा देवाचा अवतार गुणातीत आहे बरं का. गुणाचा संबंध नाहीये. पण 3 देवाचं वर्णन करताना असं वर्णन केले सत्वगुण प्रधान, रजगुण प्रधान आणि तमोगुण प्रधान असं वर्णन केले. सत्वगुण प्रधान म्हणजे भगवान विष्णू, रजगुण प्रधान म्हणजे भगवान ब्रह्मदेव आणि तमोगुण प्रधान म्हणजे असा गुणाचा संबंध आहे. तरी हा अवतार गुणातीत आहे बरं. कारण जग जर गुणाच्या अधीन आहे आणि त्या जगाचा जर उद्धार करायचा असेल तर गुणाच्या संबंधाने देव कसा अवतीर्ण होईल. सर्वांचं जीवन गुणातीत झालं पाहिजे. किंबहुना गुणातीत होण्याकरताच परमार्थाची साधना करायची आहे, भक्ती करायची आहे. म्हणून भगवंताचा एक आगळा वेगळा अवतार आहे आणि अवतारातून भगवंतानी एकच कार्य केलेलं आहे. सर्वांना गुणातीत करण्याचं कार्य केलेलं आहे. चरित्र पहा आपल्याला कळेल. असा हा भगवान दत्तात्रयाचा अवतार आणि त्या अवताराच्या संबंधाने आपल्या या भारत भूमीमध्ये ते सण
ते उत्सव साजरे केले जातात, किंबहुना ते केले पाहिजेत बरं का. अनेक कारण त्याचे, त्यातलं एक कारण आपल्याला थोडं विचारात घेता येईल. देवाचे अवतार होऊन गेले, रूपाच्या संबंधाने होऊन गेले, पण स्वरूपाच्या संबंधाने विचार केला तर देवाचं अस्तित्व अबाधित आहे बरं. म्हणजे देवाचे अवतार समाजामध्ये होऊन गेले तरी या समाजामध्ये त्या देवाच्या संबंधाने कुठंतरी समाजामध्ये आज भक्तीची वृद्धी झाली पाहिजे. आणि भक्तीची वृद्धी करण्याकरता या उत्सवाची गरज आहे. या उत्सवाच्या माध्यमातून आज समाजामध्ये भावाची, भक्तीची, प्रेमाची, दैवी संपत्तीची वृद्धी होते बरं का. जसं वातावरण असेल त्या वातावरणातून, त्या संबंधातून त्या गुणाची वृद्धी होते बरं का. तुम्ही व्यापाऱ्याच्या संगतीमध्ये गेला तर, काही काळ गेला तर तुम्हाला वाटेल व्यापारच केलेला बरा. उचापत्ती करणाऱ्याच्या संगतीत गेला तर आपल्याला वाटेल हे असेच धंदे करून मिळवलेलं बरं. आणि परमार्थ करणाऱ्याच्या संगतीत गेलं की त्याला वाटतं नाही, सगळ्या गोष्टीचा आपण त्याग केला पाहिजे आणि चांगलं जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे. हे संगतीतून जर घडतं तर वातावरणातून का घडणार नाही हो. पुन्हा समाजामध्ये जर वृद्धी व्हावी असं जर वाटत असेल तर भावाची वृद्धी झाली पाहिजे, प्रेमाची वृद्धी झाली पाहिजे, भक्तीची वृद्धी झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे, समाजामध्ये झाली पाहिजे. म्हणजे समाजाचे जे घटक आहेत, जीव मनुष्य, त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दिवसेंदिवस भाव वाढावा. भाव येणं वेगळं आणि भाव वाढणं वेगळं बरं. आज गरज आहे, कालाची गरज आहे बरं का. दिवसेंदिवस आज परिस्थिती फार बिकट होत चाललेली आहे जगण्याच्या बाबतीत बरं का. म्हणजे जगण्याच्या बाबतीत म्हणजे पोटाच्या बाबतीत नव्हे बरं का. समाधानाने रम्य समाधान जीवनामध्ये प्राप्त व्हावं, विकाररहित जीवन जगावं, त्या विकारावरती मात करावी, अशा परिस्थितीचा विचार केला तर फार कठीण आहे, किंबहुना याच्या पुढेही काळ फार कठीण येणार आहे. तोपर्यंत आपण हयात राहणार नाही. एका परीनं चांगला आहे, आपण लवकरच जन्माला आलोय. कलियुग आहे, पहिलंच पर्व चालू आहे, पहिल्या पर्वातच आपला शेवट आहे. तेव्हा पुढचं ते वातावरण बघण्याचं भाग्य आपल्या वाट्याला नाही, फार चांगलं आहे. पण शास्त्राने, वेदाने याची व्यवस्था मात्र करून ठेवलेली आहे बरं. आणि ती व्यवस्था जर कोणती असेल तर समाजामध्ये ही भक्तीची, भावाची वृद्धी होण्याकरता हे देवाचे अवतार आणि त्या देवाच्या अवताराच्या संबंधाने उत्सव, या उत्सवातून एक ध्येय आहे, आज आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये भाव वाढला पाहिजे. आणि तो भाव कशाने वाढतो? भगवंताच्या गुणाचं वर्णन करण्याने आणि श्रवण करण्याने. आणि तो आमच्या तुमच्या जीवनामध्ये वाढावा हा भाव मनी मानशी घेऊन हा उत्सवाचं आयोजन आज सर्वत्र केलं जातं. त्यातलाच हा भाग आहे भगवान दत्तात्रयाच्या जयंतीचा उत्सव. आणि त्या उत्सवाच्या माध्यमातून काही आपल्याला थोडीशी चिंतन करण्याची एक संधी प्राप्त झालेली आहे. तेव्हा आपण काहीतरी चिंतन त्या संबंधाने करावं म्हणून सर्वांच्या परिचयाचा भंग निवडलेला आहे. कारण अलीकडे पाठांतराचा अभाव फार आहे, सांगणाऱ्या सहित बरं का.
त्या पाठातलाच अभंग असावा म्हणून निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवत प्राप्तीच्या उपायाचं वर्णन करतात बरं का. परमार्थाची साधना आहे आणि परमार्थाची साधना ही सर्वांच्या करता आहे. सर्वांनी परमार्थ केला पाहिजे. मग सर्वांनी परमार्थ केला पाहिजे, सर्वांच्या करता परमार्थ आहे. मग परमार्थ करण्याकरता काय लागतं? पहिल्यांदा मनुष्याचा देह लागतो. मनुष्याचा देह लागतो. मनुष्याचा देह प्राप्त झालेला आहे, पण मनुष्याचा देह प्राप्त होऊन केवळ परमार्थ करत नाही. त्या मनुष्य देहामध्ये ती परमार्थाची साधना करण्याकरता काही गुणाचा विचार मांडलेला आहे. ती गुण त्याच्या जीवनामध्ये जर असतील तर या देहामध्ये परमार्थाची साधना करता येते. केवळ मनुष्याचा जन्म मिळाला म्हणून परमार्थ करता येत नाही. आणि जर करता आला असतं तर संतांना असं बोलावं लागलं नसतं, नाही तरी काय थोडी स्वान सुकरी बापुडी. हा कितीतरी मनुष्य जीव या भूतलावरती आहेत, त्यांची परमार्थाकडे पाठ आहे. पाठ परमार्थाकडे पाठ आहे म्हणजे त्यांना परमार्थ म्हणजे काही माहितीच नाही. मग परमार्थ कोणाचा? महाराज म्हणतात परमार्थ त्याचाच ज्याच्या अंतःकरणामध्ये काहीसा भाव आहे त्याचा परमार्थ. बरं का, ज्याच्या अंतःकरणामध्ये काहीसा परमार्थाच्या संबंधाने भाव आहे त्याचाच परमार्थ. ज्याच्या जीवनामध्ये भाव नाही त्याचा परमार्थ नाहीये. कीर्तनाला माणसं येतात का? कीर्तनाला माणसं आणावी लागतात. तो कीर्तनाला माणसं येतात, आणावी लागत नाही. काय येतात? भाव आहे म्हणून येतात. ज्याला भाव नाही त्याला सांगितलं, अरे गावात दत्त जयंतीचा उत्सव चालू आहे, कीर्तन चालू आहे, 7 दिवस कीर्तन आहेत, ऐकायला येता का? तो म्हणतोय नाही. बरं का, त्याला काही इथं येण्याकरता बंदी आहे का? नाहीये. हा, भाव नसेल तर माणसं इकडं येत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून इथं तुकोबारांनी एक पहिला प्रश्न केलाय. हा, परमार्थाची साधना करण्याकरता त्या परमार्थिकाच्या अंतःकरणामध्ये पहिल्यांदा काय पाहिजे? भाव ज्याचे स्वर दे, भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे गाठी, ज्याची लाभ उठावली, ज्याची लाभ उठावली, ज्याची लाभ उठावली, येणे तुटची बंधने, येणे तुटची बंधने,
भाव ज्याचे गाठी धन ज्याचे गाठी, शब्द वापरला नाही बरं. ज्ञान ज्याचे गाठी बळ ज्याचे गाठी, भाव गाठी नाम ज्याच्या पदरामध्ये भाव आहे, हा तोच परमार्थाचा अधिकारी बरं का. तोच परमार्थ करू शकतो. ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही तो परमार्थ करू शकत नाही. हे तसं वरपंगाने कळणं तितकं सोपं नाही आहे. अंतरंगात गेल्यानंतर कळेल कोणाच्या पदरात भाव आहे आणि पदरात भाव नाही. आम्हाला याचा फार संबंध येतो. आम्हाला लोक ते सत्यनारायणाची पूजा करायला लोक बोलवतात. आमचं गाव मोठं आहे, ब्राह्मण नाही पूजेला. आमच्या गावाला शाप आहे, ब्राह्मण राहणार नाही म्हणून. आमच्यात एक सत्पुरुष होऊन गेले, सद्गुरू पूर्णानंद महाराज ब्राह्मण होते. त्यांना लोकांनी फार त्रास दिला. त्यांनी सांगितलं गावात ब्राह्मण राहणार नाही. बऱ्याच जणांची शीते आहे, पण गाव सोडून गेले. स्वतः महाराजांना त्रास, मुसलमानांनी मांस घालण्याचा, खाऊ घालण्याचा प्रयत्न केला महाराजांना. आणि एका घरी महाराज गेले. आता ते सत्पुरुष होते, त्यांनी त्या मांसावरती रुमाल टाकला, मोगऱ्याची फुलं झाली बरं. असा इतिहास आहे त्यांचा. चरित्र लिहिलंय तीर्थरूप महाराजांनी त्यांचं ओवीबद्ध बरं का. मग ते गावात आता पूजा करणारा कोण कमीत कमी सदाचार संपन्न असावा, मग लोक आमच्याकडे येतात. महाराज आता तुम्ही कीर्तन प्रवचन करताय, फावल्या वेळेत ही पूजा करत जा ना. तुमच्या भाषेत जोडधंदा. आता जावं लागतं, नाही इलाजाने. अपेक्षा काही नाहीये, कुठंतरी समाजाचा अडलेला आहे म्हणून जायचं बरं. आपला तो व्यवहार नव्हे. मग जावं लागतं. ती माणसं आणतात. बहुतांश लोक पाहिलं भाव नसतो बरं का, करायची म्हणून करतात. तिथे गेल्यानं सांगितलं कमळाची फुलं म्हणजे महाराज मिळालं नाही, भागून घ्या. समजावं भाव नाही याला बरं का. जावाने सांगितलं असा स्वयंपाक केला पाहिजे, नाही केला तर माणसं कुठं जाऊन आणतील हो. पण देवाच्या बाबतीत भाव नाही बरं का. फार फार नाही लाजानी पूजा करावी लागते. गणपती मंडळाची तरुण पोरं जर एवढी पूजा घालतात, पण भावाचा पत्ताच नाही. एक पद्धत आल्या, ह्यानी पूजा घातली म्हणून त्यांनी घालायची, त्यांनी घातली म्हणून त्यांनी घालायची. सगळ्या जेवढी गावात मंडळ तेवढी पूजाच बरं का गणपतीच्या समोर, सत्यनारायणाची. पण करणाऱ्याच्या कोणाच्या अंतःकरणामध्ये भाव नाही, किंबहुना गणपती बसवून सुद्धा त्यांच्या अंतःकरणात भाव नाहीये, म्हणून परिवर्तन नाहीये. फार अवघड आहे. मग पहिला शब्द इथं तो करून वापरलाय, भाव ज्याचे घरात, भाव ज्याचे गाठी. गाठी म्हणजे ज्याच्या पदरामध्ये, ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव आहे, तोच परमार्थाची साधना करू शकतो. असा भाव संपन्न एक महाभाग जगद्गुरु श्री तुकोबरांच्याकडे गेलेला महाराज, मला देव प्राप्त व्हावा. महाराज म्हटली चांगली गोष्ट आहे, तसा तो प्राप्तच आहे, तसा तो प्राप्तच आहे बरं का. त्याला कुठून आणायचं नाहीये. कसा आहे देव, ऐकताय ना, नित्य प्राप्त आहे. नित्य देव आणण्याचा व्यवहार नाही बर का, तो नित्य प्राप्तच आहे. म्हणून प्राप्ताची प्राप्ती सांगितलेली आहे.
मूर्तीमध्ये देव आहे, मूर्तीमध्ये देव आहे, नित्य देव आहे बर का मंत्राच्या साहाय्याने देवत्व त्याच्यामध्ये आणलं जातं, त्याला आवाहित म्हणतात. आवाहन करावं लागतं, मंत्र आहेत त्याचे. देवाची पूजा करताना बघा, आपण गणपतीची स्थापना करतो, नुसती मूर्ती आणून बसवून चालत नाही, तिथं देवाला त्या मूर्तीमध्ये आवाहित करावं लागतं, त्याला म्हणतात स्थापना. आता त्या मूर्तीचं विसर्जन करायचं आहे, शेवटी पुन्हा विसर्जन केलं जातं. मग मूर्तीमध्ये देव नित्य आहे, त्याला कुठून आणायचं नाहीये. मग ज्या मूर्तीमध्ये असलेला देव आपल्याला तो प्राप्त व्हावा, नाम त्याचं दर्शन घडावं, आणि ते आत्मत्वाने दर्शन घडावं, त्याच्याकरता कशाची गरज आहे? भावाची गरज आहे. मूर्तीमध्ये असलेलं देवत्व त्याची अनुभूती येण्याकरता, त्याचं दर्शन होण्याकरता अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. भाव नसेल तर मूर्तीतलं देवत्व आपल्याला अनुभवाला येत नाही. मग तो नित्य प्राप्त आहे. तो महाभाग जगद्गुरु श्री तुकोबरांच्याकडे गेलेला आहे, भाग्यवान आहे, योग्य व्यक्तीकडे गेलेला आहे. पण देव प्राप्त करून घ्यायचा आहे, आणि प्राप्त करून घेण्याकरता तो कोणाला विचारावं हे तरी पहिल्यांदा माणसाला कळत तर पुष्कळ आहे बरं का. म्हणून तो संतांच्याकडे आलेला आहे, आणि संतांच्याकडे आल्यानंतर संतांना विचारणा केली. त्यात जगद्गुरु श्री तुकोबराने त्यांनी विचारलं, म्हणजे महाराज देव प्राप्त करून घ्यायचा आहे, मी ऐकलं देव प्राप्त करून घेण्याकरता भाव लागतो. मग आमच्याकडे भाव आहे, बाकी काय लागत नाही. मग भाव संपन्नता जर असेल तर देव प्राप्त होतो. आमच्या जीवनामध्ये भाव आहे. आज आम्ही जी जी काही परमार्थामध्ये साधना करतो, व्यवहारामध्ये साधना करतो महाराज, ती भाव संपन्नतेनेच करतो. आम्ही रोज देवाच्या दर्शनाला मंदिरात जातो, काय काम नाही म्हणून, भाव आहे म्हणून जातो. दरवर्षी आपण पंढरपूरला जातोय, महिन्याला जातोय का? भाव आहे म्हणून का अर्ध तिकीट आहे म्हणून? भाव आहे म्हणून. मग आज आम्ही जे जे परमार्थामध्ये करतो ते भाव आहे म्हणून करतो. महाराज मी ऐकलंय भाव असल्यानंतर देव प्राप्त होतो. देव प्राप्त करून घेण्याकरता, परमार्थाची साधना करण्याकरता भाव लागतो. मग आमच्या अंतःकरणामध्ये भाव आहे, पण अजून आम्हाला तो प्राप्त झालेला नाही. महाराज म्हणतात तुझं म्हणणं योग्य आहे, चुकीचं नाही आहे. तुकोबाराय म्हणले नुसता भाव असून चालत नाही, मग तो शुद्ध पाहिजे. कसा पाहिजे? शुद्ध पाहिजे. मग शुद्ध पाहिजे. आमच्याकडे भाव, हो तुमच्याकडे भाव आहे हे मला माहिती आहे, मग तो भाव शुद्ध पाहिजे. भाव शुद्ध असेल तर तुम्हाला देव प्राप्त होईल. मग महाराज आम्हाला सांगा, भाव शुद्ध करण्याकरता काय करावं लागेल? भाव शुद्ध करण्याकरता काय करावं लागेल असं त्या महाभागाने विचारल्यानंतर तुकोबरांनी त्या भाव शुद्धीची काही साधनं या अभंगातून प्रगट केली. बरं, अभंग किती चरणाचा आहे? किती? 6 चरणाचा. ऐकून ऐकून पाठ झालाय अभंग. बऱ्याच लोकांना कीर्तनी पाठ झाले असतील ऐकून. 6 चरणाचा अभंग आहे. त्याच्यामध्ये 4 चरण ही भावशुद्धी करता सांगितलेत. बरं, पण तुकोबाराय जो विचारणा करता आलेला महाभाग आहे त्याला विचारतात, खरंच तुला देव प्राप्त करून घ्यावा, भाव लागतो हे ज्ञात आहे तुला, पण तो भाव शुद्ध असेल तर देव प्राप्त होतो. पण खरं मला तुला विचारायचं आहे,
खरंच तुला तो देव प्राप्त करून घ्यावा अशी मनापासून इच्छा आहे का? मनापासून इच्छा आहे का? का हो? आज बरीच माणसं परमार्थामध्ये प्रवृत्त आहेत, पण काही त्याची कारण भिन्न भिन्न आहेत. भिन्न भिन्न आहेत. म्हणले महाराज खरंच सांगू का? म्हणले एकाने सांगितलं, कावळा शिवत नव्हता म्हणून माळ घातल्या. कावळा सांगितलं, बाबा तुमच्या माग मी हे चालवतो असं म्हणल्यानंतर कावळा पटकन आला. मनापासून नाही बरं का. एकाने तर मला फोन केला, म्हणजे महाराज आमच्या सौभाग्यवतीला माळ घालायची. म्हणजे तुम्ही, मी नाही वारकरी म्हटले, तुम्ही काय? मी शिक्षक आहे म्हणले. मी विचारलं घालण्याचं कारण काय? काय नाही म्हणले, पांडुरंगाला नवस केला होता मुलगा व्हावा म्हणून, आणि मुलगा झाला म्हणून माळ घालायची आहे. आमच्या भागातलं गाव आहे, नावं सांगून येत म्हणून सांगतात. मग अशी कितीतरी लोक आहेत, नवस केला होता, मुलगा झाला तर माळ घालतो. बरोबर आहे ना? कावळा शिवत नव्हता म्हणून माळ घालतो. तुकोबारा विचारतात, हे मनापासून नाहीये, मनापासून नाहीये. जर तुम्हाला देव प्राप्त करून घ्यावा असं वाटत असेल तर तुमच्या मनाची अवस्था पाहिजे. ती मनाची अवस्था कशी पाहिजे ते आलेल्या महाभागाला तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रश्न करतात. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. जो तुकोबारांना विचारण्या करता गेला त्याला तुकोबारा विचारतात, खरंच तुला देव व्हावा हे वरवर वाटतं का मनापासून वाटतं? तुझं व्हावा आहे देव. कारण परमार्थामध्ये जशी भावाची गरज आहे त्याबरोबर त्या परमार्थाच्या साधनेमध्ये जिज्ञासेची गरज आहे. जिज्ञासा पाहिजे बरं का. त्या मनाची तळमळ पाहिजे. जिज्ञासा तळमळ जर नसेल तर आपल्याला काही प्राप्त होत नाही. आलेला आहे खरीच त्याच्या अंतःकरणामध्ये देवाला जाणून घेण्याची इच्छा तीव्र आहे का, त्या इच्छेची तपासणी करतायत तुकोबारा आहे. ते त्यांनीच करावं, कोणीतरी कुणाची कर जाऊ नका बरं. अंगलटील तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. का तुकोबारा विचारतात, खरंच तुला देव प्राप्त करून घ्यावा, खरंच तुला इच्छा त्या मानाची आहे का? ती तीव्र पाहिजे बरं का. तीव्रता असण्याचं त्याचं काय कारण आहे? साधना करत असताना त्या साधनेमध्ये काही प्रतिबंध येतात.
प्रतिबंध येतात. त्या प्रतिबंधाला सामोरं जाण्याकरता त्याच्या अंतःकरणामध्ये जर जिज्ञासा असेल तर त्या प्रतिबंधावरती मात करून तो त्या साधनेतून दूर जात नाही. बरं, आम्ही साधनेतून दूर जातो का? तेवढी जिज्ञासा नाहीये, जिज्ञासा नाहीये. आता कीर्तन आपण ऐकायला आलोय. कीर्तनाची टायमिंग किती आहे? 7 ते 9 आहे. लोकांचं म्हणणं आहे 9ला कीर्तन संपलंच पाहिजे, 9ला कीर्तन संपलंच पाहिजे. काल गेलो त्या आमच्या भागातच 7:30ला, 7 ते 9 टायमिंग, 7:30ला सुरू झालं. मी बोलायला सुरुवात केली 8ला. तरी त्यांचं म्हणणं होतं महाराजांनी कीर्तन 9ला संपवावं. मी 9ला भावार्थ संपवला, मधली चाल दिली, आणखी एक 7 ते 8 मिनिटं बोललो. चाली होईपर्यंत सगळं 9:30 वाजलं. कीर्तन झाल्यानंतर महाराज म्हणले काल सुद्धा कीर्तन उशिरा सुरू झालं होतं, पण त्या महाराजांनी 9ला संपवलं. मी मनात विचार केला भांडवल कमी असेल. हा, थोडासा जर कीर्तनामध्ये जर लांबला तर काही लोकांना लोक म्हणतात उद्यापासून अशा कीर्तनकार्याच्या कीर्तनाला यायचं नाही. बरं, म्हणजे थोडी सुद्धा कळ माणसं सोसत नाहीत. मी त्याच्याकरता सांगालोय, कोणाचं ओन सांगालो नाही बरं का. कोणी ओढून घेऊ नका कृपया. तुझं व्हावा आहे देव, त्या संबंधाने साधना करत असताना थोडस काही कमी ज्या झालं तर ती सण करण्याची अंतःकरणामध्ये शक्ती लागते. ती कधी असते? जिज्ञासा असेल तर. जिज्ञासा असेल तर. मी आळंदीला जायचं ठरवलं. वडील म्हटले अरे तुला झेपणार नाही. म्हणजे मला जायचंय, इच्छा होती हो. गेलो. आनंदीतली पद्धत आहे, माधुकरी मागून खावं लागतं. मग ते खावं लागतं, हरकत नाही म्हणजे मी खाईन पण जाणार. मग तिकडं पद्धत आहे बाजरीच्या भाकरी. नावच कधी ऐकलं नाही हो. बाजरीची भाकरी असते, कधी नावच ऐकलं नाही. तिथं काय शिकण्याकरता आलाय मग तिथं काय स्वतंत्र काय याला पचत नाही म्हणून काय व्यवस्था नाही आहे. पचो अगर न पचो ते खायलाच पाहिजे. 1 महिनावरती पचना भाकरी हो. किती 1-2 महिने गेले पचनाच का. भाकरीच कधी खाल्ली नाही. आणि त्यात बाजरीची. ती अनेक घरातली, कोणा चांगली भाजलेली, कोणी कच्ची भाजलेली. आणि त्या सकाळी केलेल्या भाकरी 10, 11, 12 वाजता खायच्या. त्या कडक झालेल्या भाकरी त्या आमटीमध्ये अशा चुरायच्या, खायच्या. आणि दुपारी राहिलेल्याच पुन्हा संध्याकाळी त्याच चुरून खायच्या. बरं का. संध्याकाळी राहिलेल्या पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला त्याच खायच्या. ते का सप्ताह नाही. दुपारचं जेवण वेगळं, संध्याकाळचं वेगळं, नाश्ता वेगळा. आपण निश्चय केलाय म्हणलं आपण शिकण्याकरता आलो, हे सहन केलं पाहिजे. 2 महिने झाले ती भाकरी पचेना, अजूनही पचत नाही बरं का. पण काढली, 8 वर्ष काढली बरं का. भाकरी पचना म्हणून मी सोडून आलो नाही. मला माझं चरित्र सांगायचं नाहीये. तुझं भावा आहे देव. ती साधना करत असताना त्याच्यामध्ये काही प्रतिबंध, काही प्रतिकूलता निर्माण झाली तर माणसं बाजूला सरतात, बाजूला सरतात. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये त्या मनाची तीव्रता जर असेल तर तो बाजूला सरत नाही. म्हणून तुकोबराय त्या साधकाला विचारतात, खरंच तुला हे मनापासून आवडतं का? मनापासून इच्छा आहे का? तुझं व्हावा आहे देव. आणि तुला मनापासून जरी इच्छा असेल
तर हे साधन तुला सोपं पडेल, साधन सोपं पडेल बरं का. तरी हा सुलभ उपाव, तसा परमार्थ सोपा नाही बरं का. परमार्थ सोपा नाहीये. हा, कोणी समजू नका. परमार्थ सोपा आहे, फार कठीण आहे, लक्षात ठेवा. आम्ही आळंदीत असताना बरीच मुलं शिकायला यायची. कोण 6 महिने राहायचा, कोणी 8 महिने राहायचा, कोणी वर्षभर राहायचा, पुन्हा गावाकडे जायचा, पुन्हा यायचंच नाही बरं. त्या आळंदीमध्ये काही आळंदीतली माणसं ही भाकरी खायला आलीत म्हणतात बरं का. आळंदीतली नावं ठेवायची त्या काळामध्ये, आता कमी झालेत. पण भाकरी खाण्याकरता कोणी आळंदीत जात नाही, लक्षात ठेवा. भाकरी खाण्याकरता कोणी जात नाही. भाव त्यातला सांगायचा आहे. तसं साधन परमार्थाचं सोपं नाहीये. पण महाराजांनी इथं शब्द वापरलाय, तरी जर अंतकरणामध्ये जर जिज्ञासा असेल तर सोपे. जिज्ञासा असेल तर सोपे. जर जिज्ञासा नसेल तर परमार्थ सोपा नाहीये. परमार्थ अवघडच आहे, लक्षात ठेवा. परमार्थ अवघडच आहे. मग तो देवप्राप्तीच्या साधनाचा विचार जरी भाव संबंधाने जरी सांगितलेला असला तरी तो कठीणच आहे, इतका सोपा नाही, लक्षात ठेवा. पण महाराज म्हणतात, ज्याच्या अंतकरणामध्ये देवाविषयी जर तीव्रता असेल, जिज्ञासा असेल, तर त्याला परमार्थ अतिशय सोपा आहे. तरी हा सुलभ उपाव, अतिशय त्याला ही साधना सोपी आहे. म्हणून आलेल्या जिज्ञासूला तुकोबराय प्रतिप्रश्न करतात, मी तुला भगवत प्राप्तीचा उपाय सांगतो, पण तुझ्या अंतकरणामध्ये त्या मानाची जिज्ञासा आहे का. बघा ना, ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायामध्ये लक्षण सांगितलं अधिकार्याचं. लक्षण सांगत असताना पहिला शब्द वापरला, अर्जुना, मी जे गुह्य ज्ञान सांगण्याकरता प्रवृत्त झालेला आहे ते कोणाला सांगावं. त्याचा अधिकारी कोण. सुमनू आणि शुद्धमती, अनिंदकू, अनन्यगती, गौपयीतया प्रती चावळी जे सुके. त्याच लक्षणाचा विचार ह्या अभंगात आलाय बरं. अनिंदकू, आणि काचे कानी गुणदोष मना नानी, सुमनू, शुद्ध करोनिया चित्त. ज्याचं मन चांगलं आहे बर का, सुमनू आणि शुद्धमती, हा, त्याला ते सांगावं. कुणाचं आहे असं हो. आणि ते मनी मानशी घेऊन तुकोबाराय म्हणतात, खरंच अशी जर त्याच्या अंतकरणाची अवस्था असेल तर त्याच्या दृष्टीने परमार्थाची साधना सोपी आहे. आणि ती साधना कोणती. पहिला भाव लक्षात ठेवा, परमार्थ करण्याकरता भाव लागतो. ज्याच्या चित्तात भाव आहे त्याला हे सांगतायत. ज्याला परमार्थाचं वारच नाही त्याच्याकरता हे सांगत नाहीत बरं का. त्याच्याकरता हे सांगणं नाहीये. जो भाव संपन्न आहे तो तुकोबारांना विचारायला गेलाय. ज्याला भाव नाही तो कशाला इकडील. आणि त्याला सांगतात, तुझ्या अंतकरणामध्ये भाव आहे ना, तो भाव शुद्ध करायचा आहे. हा, भाव शुद्ध करण्याकरता साधन सोपे. भाव शुद्ध करण्याकरता साधन सोपे आहेत. आणि ती कोणती सोपी आहेत. आज आमच्या तुमच्या व्यवहारामध्ये आम्ही तुम्ही जे कर्म करतो, हा, ते कर्मच आहे. ते कर्म कसं करावं, की जेणेकरून असं कर्म करावं की जे कर्म केल्यानंतर आपला भाव शुद्ध होईल. त्यातला पहिला विचार तुकोबराय सांगतात की, हा, तो भाव शुद्ध करण्याकरता पहिल्यांदा काय केलं पाहिजे जीवनामध्ये. भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. हा, भगवंताच्या नामाने आपला भाव
शुद्ध होतो ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणी. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त, भावे गावे गीत तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव शुद्ध करोनिया चित्त गावे. पण काय गावे? गीत गावे. कोणतं गीत गावं? नाम गीत गावं. एक भाव शुद्ध करून गीत गायलं पाहिजे आणि भाव शुद्ध होण्याकरता नाम गीत गायलं पाहिजे. दोन भाव लक्षात ठेवा बरं का. भावपूर्वक गीत गायलं पाहिजे, पण चित्त शुद्ध होण्याकरता भगवंताचं नाम हे भावनेनं गायलं पाहिजे, असा त्याचा भाव आहे. पण भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. बघा, ज्ञानोबांनी 9व्या अध्यायामध्येच वर्णन केले. अर्जुनीने विचारलं, देवा तुम्ही राहता कुठे? देव म्हटले, तुम्ही वैकुंठी नशे. मी वैकुंठात राहत नाही, मग राहता तरी कुठं? तयापाशी पांडवा. पुढं हरपला जेत नाम घोष बरवा, करीती माझा नाम घोष बरवा, करीती माझा तयापाशी पांडवा. जे बरव माझं नाम गातात त्याच्या जवळ मी राहतो. म्हणजे बरव नाम गीत गातात त्यांचं चित्त कसं असतं? पुढं देवाला सांगावं लागलं, जयाचे चोखटे मानसी, मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजलया ते उपाशी, वैराग्य गा चोखटे म्हणजे शुद्ध. म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाने चित्त शुद्ध होत. चित्त शुद्ध होत. म्हणून तर तुकोबाराने आपल्याला सांगितलं, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त. काय पुढं काय? सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. कोण बरोबर
म्हणते का हे बघण्याकरता मी परवाही त्या गणपतीवरती असंच केलं बरं. हरिपाठातलं प्रमाण दिलं, मी थांबलो, कोणीच म्हणा ना. आता सगळ्यांना तोंडपाठ हरिपाठ करी होता ना तुम्ही. हा, तसंच आज पण झालं बरं. पण पाठातला अभंग आहे ना, पण उत्तरार्ध लक्षात येत नाही लवकर. उत्तरार्ध का तेवढं आपलं ध्यानावरती नसतंय. आमच्या आश्रमामध्ये, साधक आश्रमामध्ये पद्धत, त्या पद्धतीचा आम्हाला फायदा झाला बरं का. ते मधुकरी आणल्यानंतर जेवायला बसायचं, आणि जेवायला बसल्यानंतर गप्पा मारायच्या नाहीत बरं का. आम्ही 15-20 मुलं होतो. जेवायला बसलं की जेवता जेवता हरिपाठ सुरू करायचा. हा, आणि हरिपाठातला उत्तरार्थ सांगायचा, क्रमाने सांगायचं बरं का. अनंत जन्मोनी पुण्य होय, त्या विद्यार्थ्यांनी त्याचा पूर्वार्थ सांगायचा. त्यांना नाही जमला तर पुढच्यानी सांगायचा, पुढच्याला नाही जमला तर त्याच्या पुढच्यानी सांगायचा. असं ते जेवण उपरंत हाच अभ्यास बरं का, गप्पा मारायचे नाहीत. जेवताना अभ्यास करायचा. मग एरवी काय गप्पा मारत असतील विद्यार्थी. आम्ही जेवायला बसलो तरी गप्पाच, कीर्तनात आलो तरी गप्पाच, पंढरपूरला गेलो तरी गप्पाच, कीर्तन सुरू होण्याच्या आधीच गप्पा, कीर्तन झाल्या तरी गप्पा. मध्ये कीर्तनकार बोलतो म्हणून आपण गप्प बसतोय. म्हणजे जेवताना सुद्धा अभ्यासच बरं का. आणि त्या अभ्यासाचा परिणाम की उत्तरार्ध सांगायचा म्हणायचा आणि पूर्वार्ध सांगायचा. अभ्यासाची पद्धत आहे. आपुलाले चित्त शुद्ध करा सकळांच्या पाया. आपल्या अंतःकरणामध्ये भाव आहेच, फक्त ते शुद्ध करायचं आहे. आणि शुद्ध करण्याकरता पहिलं साधन आहे भगवंताच्या नामस्मरणाने शुद्ध होतं बरं का. भाव शुद्ध करायचा आहे, भाव आहेच बरं का. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भाव आहेच, फक्त भाव शुद्ध करायचा आहे. आणि भाव शुद्ध करण्याकरता तुकोबराय पहिला सांगतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. चित्त शुद्ध करायचं आहे. ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याला भगवत दर्शन लवकर घडतं, भगवत दर्शन लवकर घडतं. आपल्याला याच जन्मामध्ये जर देव भेटावा, देव कळावा असं जर वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? चित्त शुद्ध केलं पाहिजे. दुसरं काही करायचं नाही, दुसरं काहीही करायचं नाही. चित्त शुद्ध कसं होईल एवढंच करायचं, दुसरं काही करायचं नाही. प्रयत्न करा, अभ्यास करा, कीर्तन ऐकत जा, चाली म्हणत जा, भजन करत जा. पण तिथं गेल्यानंतर मात्र एक पत्ते पाळायचं, कुणाचं ऊन दोन काढायचं नाही. ऊन दोन काढायचं नाही. काढला ना मग समजावं हे भरत चाललंय, आपलं भरत चाललंय. हे मोकळं करायचं आहे बरं का. हे भरलेलं आहे, गच्च भरलेलं आहे, ते रिकामं करायचं, लक्षात ठेवा. तेव्हा इथं महाराज सांगतात शुद्ध करून या चित्त. मग चित्ताची शुद्धता करायची आहे. चित्ताची शुद्धता कशाने होते? पहिला विचार मांडला कर्माने. मग ते कर्म कोणतं? निष्काम. निष्काम कर्माने चित्ताची शुद्धता होते. भगवंताचं नाम वाणीनं घेणं हे कर्मच आहे, वाणीनं घेणं. ते वाणीनच घ्यायचं आहे, पण घेत असताना निष्काम भावनेने घ्यायचं आहे. निष्काम भावनेनं घेतलं की चित्ताची शुद्धता होते, चित्ताची शुद्धता होते. मग ती चित्ताची शुद्धता करण्याकरता महाराज म्हणतात भगवंताचं नाम घ्या, आणि ते निष्काम भावनेनं घ्या. निष्काम भावे, या शब्दाचा अर्थ काय? निष्काम भावनेनं भगवंताचं नाम जर वाणीनं आपण जर घेतलं तर आपल्या अंतःकरणातले दोष निघून जातील. पहिला दोष आहे मलदोष. पहिला दोष आहे मलदोष. आणि मलदोष हा निष्काम कर्माने जातो बरं का.
किती दिवस केलं पाहिजे? जोपर्यंत जात नाही तोपर्यंत. किती दिवसात जाईल? तुम्ही साधना करणार त्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही साधना करणार त्याच्यावरती अवलंबून आहे. एकाने विचारलं, म्हणले पंढरपूरला चालत जायला किती दिवस लागतील? तुमच्या चालण्यावरती आहे. तुमच्या चालण्यावरती आहे. एक त्या चिकोडीच्या खाली एक वारकरी आहे, आपल्या वयाचा आहे. तो महिन्याला वारीला जातोय पायी, बर का, 4 दिवसात. किती? 4 दिवसात. तो पंचमीला निघतोय, 9मीला संध्याकाळी पोचतोय पंढरपुरात. जाताना आणि येताना तुला पायी येतोय बर का तो. भास्करांच्या फडावरचा आहे. चाली म्हणतो, वाजवतो, पाठांतर चांगलं आहे त्याचं. पंचमीला जायचं, 9मीला पोचायचं, पुन्हा द्वादश झालं, क्षीरापद झाली की तरी दिशेला सकाळी निघायचं. 3 दिवसात येतो, 3 दिवसात जातोय. कशा करता सांगतोय? आपली चाल कशा त्याच्यावरती ते अवलंबून आहे. किती दिवसात चित्त शुद्ध होईल? तुमची जर गती मंद असेल तर आयुष्यही कमी पडेल. आयुष्यही कमी पडेल. आपल्या त्या साधनेवरती अवलंबून आहे. मग महाराजांना सांगितलं, ठीक आहे, चित्ताची शुद्धी केली पाहिजे. मग चित्ताची शुद्धी करण्याकरता भगवंताचं नाम हे निष्काम भावनेने घेतलं पाहिजे. महाराज थोडस याच्यापेक्षा सोपं सांगा, जरा सोपं सांगा. कारण देवाचं नाव घेणं तसं कठीण आहे. कधी येते देवाचं नाव मुखात? येतंय सतत म्हणता नाही येत. कीर्तनात सांगून सुद्धा माणसं घेत नाहीत, तोंड उघडत नाहीत बर का. आम्ही लोकांना सांगतोय आता भावार्थ झालेला आहे, आता प्रेमाने भजन करू. काही वादर जणू दातकेही बसल्या ना तशी तोंड उघडत नाहीत हो. जी देवळात येऊन तोंड उघडत नाही त्यांची घरात उघडत असते म्हणता. इतकं सोपं नाही मुखाला भगवंताचं नाम येणं. म्हणजे अवघड आहे, अतिशय अवघड आहे. लक्षात ठेवा, तुम्ही प्रयत्न करून बघा. तुकोबारांनी वर्णन केले, नाथ महाराजांनी वर्णन केले, हरी बोला देता हरी बोला घेता सर्व कार्य करता. त्या अभंगावरती कीर्तन केलं. मी ठरवलं आपण असा अभ्यास करायचा. जमीन बर का, 15 मिनिटं येते, 15 मिनिटं ती पुन्हा गुल मारून कुठं झालंय आठवत येत नाही. ठरवतंय दिवसभर नामस्मरण करायचं, दिवसभर नामस्मरण करायचं. एक 15 मिनिटं घडतंय, पुन्हा त्याचा विसर पडतोय. आणखी 1 तासाने जागेवर येतंय, आणखी 10 मिनिटं होते, आणखी विसर पडतोय. दिवसातून 1000 वेळा प्रयत्न करावा लागतोय. कुठं तवा कुठं 15-20 मिनिटं नामस्मरण घडतं बरं का. सोपं आहे का मग? मग तुकोबाराला विचारलं, महाराज याच्यापेक्षा सोपं शुद्धीकरणाचं साधन सांगा ना. त्या महिला कपडे धुतात, साबण लावल्यानंतर कपड्यातला मळ लवकर जातो का भिजत घालण्याने कपड्यातला मळ लवकर जातो? भिजावे लागतात. साबण लावून लगेच कपड्याचा मळ जात नाही, त्याला काही काल या माता काय करतात, भिजत घालतात निरम्यामध्ये. भिजत घातली की ती मुरतोय कपडा, मग त्याचा मळ निघतोय. तर शरीर कपड्याचा मळ काढण्याकरता जर कपडे भिजत घालावी लागतात, म्हणजे काही काल जावा लागतो, तसं अंतःकरणातले दोष जाण्याकरता काही काल साधना करावी लागेल का? मग तेवढा वेळ लोकांकडे नाहीये. तुकोबांनी हरकत नाही, तुम्हाला सोपं सांगता, जिज्ञासा निर्माण झालेली आहे, जिज्ञासेने तो विचारण्याकरता आलेला आहे. काय नाही म्हणले, कर्मच करायचं आहे, त्याच्या पुढचं कर्म सांगतो. तुकोबाराय म्हणतात, आपल्या अंतःकरणातले दोष जाण्याकरता एक पत्य जीवनामध्ये पाळा. कोणाची निंदा वाणी न करू नका आणि कोणाची निंदा कानाने ऐकू नका.
अनिकाचे कानी गुणदोष मनानानी साधन सांगतात. आणि ती साधनं महाराजांनी 4 प्रकारची सांगितली 4 चरणामध्ये. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा शुद्ध करण्याकरता बरं का. वेचिते वचन जेने राहे समाधान शुद्ध करण्याकरता. तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. ही या साधनाने अंतकरणाची शुद्धी होते. आणि अंतकरणाची शुद्धी झाली की त्याचा भाव शुद्ध होतो. आणि भाव शुद्ध झाला की त्याला देव सहज प्राप्त होतो. हाच भाव तुकोबाराने या अभंगातून सांगायचा आहे. भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये राहिलेल्या चरणाचा धावता विचार सांगून सेवा वेळेमध्ये पूर्ण करू. सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं नाम घ्या. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. त्या उपायाचं वर्णन तुकोबाराय करतात. अनेकाचे कानी गुणदोष मनानानी. गुणदोषाचा विचार केलेला आहे. संपूर्ण जर समाजाचा विचार केला तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी गुणदोष आहेत. आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुणदोष आहेत. पण महाराज म्हणतात आपण कसं त्याच्यामध्ये राहावं. तर महाराज म्हणतात कुणाच्या गुणदोषाचा विचार जीवनामध्ये करू नका. हे सामान्य जीवा करता सांगितले बरं का. शास्त्राचा विचार केला तर शास्त्र गुणदोषाचा विचार करूनच स्वीकार करतो बरं का. पण आम्ही तुम्ही जीवन जगत असताना काय नेमकं करावं. महाराज म्हणतात कुणाचे गुणदोष वाणीने काढू नका आणि कुणाचे कानाने ऐकू नका. 2 भाव प्रगट का केले महाराजांना माहिती. काही लोक दुसऱ्याच्या गुणदोषाचा वर्णन करणारे एक वर्ग आहे आणि एक वर्ग आहे ते म्हणजे महाराज आम्ही कुणाचे गुणदोष काढत नाही पण ऐकतय ना. ऐकणारा एक वर्ग आहे. त्याला म्हणतात न बोलून शाना. तो कुणाचं कोणाला वाईट म्हणत नाही कोणाला चांगलंही म्हणत नाही. पण दुसऱ्याचं वाईट आणि चांगलं ऐकल्याशिवाय राहत नाही बरं का. तो बोलत नाही. मग काही माणसं वाणीनं गुणदोषाचा वर्णन करणारा एक वर्ग आहे आणि ऐकणारा एक वर्ग आहे. तुकोबाराय म्हणतात वर्णन करणाऱ्यालाही तेच फल आहे आणि ऐकणाऱ्यालाही तेच फल आहे. खोटा संग खोट्याचा. तुकोबारांनी वर्णन केले या जगामध्ये काही माणसं महापातकाची 4 प्रकार सांगितले. महापातक कशाला म्हणतात आणि संगत करणारा 5वा सांगितला बरं का. संगत करणारा काही माणसं पाप करत नाहीत पण पाप करणाऱ्याच्या संगतीत राहतात. मला म्हणतात तो दोषच आहे. दोषच आहे. एक मागच्या सोमवारी एक आमच्या गावामध्ये गवंडी आहे. तीर्थरूप महाराजांच्याकडून त्यांनी माळ घातलेले. मी निघालो होतो. म्हणजे महाराज बसा. म्हणजे कुठं जायचं चाललंय म्हणलं आळंदीला. म्हणजे तुम्हाला कागलला सोडतो. मग कुठं काम चाललंय. काम चालू आहे म्हणजे असं म्हणजे महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे मला.
मी वारकरीच आहे, पण माझ्या हाताखाली जी माणसं आहेत ना, ती माणसं महाराज म्हणले पिल्याशिवाय येत नाही, पिल्याशिवाय येत नाही. पण त्यांना जर मोकळं सोडलं तर ती लवकर कामावरती येत नाही. मग मी रोज त्यांना नेऊन देतो, दिलं तर चालतं काम. वारकरी त्यांनी माळा घातलेल्या महाराजांच्याकडून. पण त्यांनी सांगितलं, त्यानं कला सांगितली, म्हणजे महाराज मी त्या दुकानात जात नाही, तिथं कोणी जाणार असेल तर त्याला सांगतोय हे पैसे घे, मी हात पण लावत नाही, अशी पिशवी धरतो त्यात टाकून सांगतो, आणि तशीच पिशवी ती आदर मी डिक्कीमध्ये टाकतो म्हटले. मी त्याला स्पर्श करत नाही, त्या दुकानातही जात नाही. हा का? ही प्याला दिल्याशिवाय माणसं कामाला येत नाहीत, मला दोष लागतो का? त्यांनी विचारलं. त्यांनी प्रामाणिकपणाने विचारलं बरं का. कारण बरेच लोक ते आमच्या हायवेच्या पलीकडे गेले की, तिकडे फिरायला गेला की लोक म्हणतात बहुतेक तिकडे जाऊनच आलाय बरं. हा, एखादा वारकरी जरी गेला तर लोक म्हणतात बहुतेक हा आलाय, कारण तो रस्ता तसा आहे हो. मी कशा करता सांगलोय, हा संगत तुम्ही कुणाचे गुणदोष काढले नाहीत, पण ऐकण्याने सुद्धा दोष लागतो बरं का. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अंतकरण शुद्ध करायचं, भाव शुद्ध करायचा म्हणजे काय? कुणाच्या गुणदोषाचं वाणीनं वर्णन करायचं नाही, आणि कुणाचं वर्णन ऐकायचं नाही, ऐकायचं नाही. एवढं जीवनामध्ये व्रत पाळा. सोपं आहे का नाही? कायच्या करता का कष्ट आहे? नलगते सायास, कुठं जायची गरज नाही, फक्त एवढं नियमाने लक्षपूर्वक जीवन जगायचं. कुणी शंका विचारले, अनेकाचे कानी गुणदोष, दोष ऐकू नये, दोषाचं वर्णन करू नये. पण महाराजांनी शब्द तिथं गुणही शब्द वापरलाय. हा, महाराज म्हणतात गुणाचंही वर्णन करू नका, दोषाचं तर वर्णन करू नका, गुणाचं वर्णन करू नका. तुम्ही ज्याचं गुण म्हणून वर्णन करता तो गुण असे कशावरून? म्हणून गुणाचंही वर्णन करू नका आणि दोषाचंही वर्णन करू नका. फक्त जीवनामध्ये एवढं पथ्य पाळा, कुणाच्या गुणदोषाचं वर्णन करायचं नाही आणि कुणाच्या गुणदोषाचं कानाने ऐकायचं नाही. सोपं आहे का नाही? शुद्ध करोनिया चित्त, एवढं जीवनामध्ये करा. म्हणून महाराज म्हणतात, अनेकाचे कानी गुणदोष मना नानी. पुढं वर्णन करतात. आणखी जीवनामध्ये शुद्ध होण्याकरता काय करावं? महाराज म्हणतात, काय नाही, माणसं जीवन जगत असताना अहंकाराने माणसं जीवन जगतात, आणि अहंकार हा दोष आहे बरं का. अहंकार हा दोष आहे, परमार्थामध्ये तो चालत नाही. अहंकार टाकला पाहिजे. मग टाकला पाहिजे, टाकण्याकरता काय करा? तो टाकायचा कसा? महाराज म्हणतात, थोर थोर मंडळी भेटली की त्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हायला शिका. नतमस्तक. हा, कोणी आपल्या जीवनामध्ये भेटला की महाराज म्हणतात काय करायचं नाही, बाकी काही करू नका. तो भेटला की त्याच्या चरणावरती मस्तक ठेवा. कसं ठेवा आणि ते कोणाच्या ठेवा? वेळ झालाय. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. 4 चरण आहेत, वेळ थोडा आहे, तिथपर्यंत तुम्हाला वेळेपर्यंत येऊन पोचवतो. ठेंगणा, ठेंगणं या शब्दाचा अर्थ काय? लहान होणं. लहान होणं म्हणजे लहान होण्याकरता काय करायचं? आपण तर इथं सगळे जवळजवळ बहुतांश या गल्लीमध्ये सुतारच आहेत, नाही का? नाही, मला त्यातला एक भाव सांगायचा आहे. हा, मग त्याची उंची कमी करण्याकरता कोणाकडे जावं लागतं? लाकडाची हो, सुताराकडे हो. एखादं लाकूड जर ते बसत नंतर तर सुतार काय करतो? ते तासलून काढतो आणि बरोबर तिथं
बसवतो. मग तसं परमार्थात ते तासलून काढायचं काय, ते खोडायचं काय, असा त्याचा अर्थ नाही बरं का. इथं शरीरांची उंची कमी करायची नाहीये. जी शरीराच्या संबंधाने मनामध्ये जी धारण केलेली अहंकाराची उंची ती निवृत्त करायची आहे. निवृत्ती करायची म्हणजे त्याच्याकरता तुकोबरा म्हणतात नम्र भावनेनं जीवनामध्ये वाकायचं. नम्र भावनेनं कोणी भेटला किंबहुना सज्जन भेटला तरी नमस्कार करा, अरे दुर्जन भेटला तरी नमस्कार करा. नम्र झाला भूता नम्र झाला भूता देने कोंडिले आनंदा कोंडिले आनंदा नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. मी कोणीतरी आहे हे जे मोठेपण आहे ते टाकलं पाहिजे. ज्ञानोबांनी दृष्टांत दिलाय, फार सुंदर दृष्टांत दिलाय. ते नदीमध्ये जर पाणी वाहत नसेल तर त्या नदीमध्ये उगवतं काय, त्याला म्हणतात लव्हाळा. आणि ते वाढतं फार. मग ते पावसाळ्यात पूर येतो. मग पूर आला की असं नसेल तर ते पाणी वाहून नेतंय बरं का. तो लव्हाळा काय करतोय, तो वाकतोय बरं का. लव्हाळा वाकले की किती पाण्याला पूर आला तर ते पाणी निघून जाते. ते लव्हाळा जाग्यावरतीच राहतोय. त्या लव्हाळ्यासारखं जगायला शिकलं पाहिजे बरं. लव्हाळ्यासारखं जगायला शिकलं पाहिजे. कोणी जीवनामध्ये भेटलं तर नम्र व्हा. नम्र होण्याकरता कमीपणा मानू नका. कारण हे अंतकरण शुद्धीचं साधन आहे. सोपं आहे का नाही. याच्याकरता काय फार कष्ट करावे लागतात, काय करावं लागत नाही. म्हणून महाराजांनी इथं शब्द वापरला मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. एक विशेषण त्याच्याकरता वापरलेलं आहे, संतांच्या चरणा. कारण हे जर आपल्याला जीवनामध्ये मिळवायचं असेल तर महाराज म्हणतात कमीत कमी जीवनामध्ये थोर पुरुषांच्या जवळ तरी नतमस्तक व्हायला शिका. नतमस्तक व्हायला जीवनामध्ये शिका. आणि असं तर तुम्ही जीवनामध्ये जर प्रयत्न केला तर महाराज म्हणतात आपल्या अंतकरणातला भाव शुद्ध होईल. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. पुढे सांगतात आणखी काय करा. महाराज म्हणतात आपल्याला देवाने जी वाणी दिलेली आहे त्या वाणीवरती संयम ठेवा. वाणीवरती संयम ठेवा. का स्वातंत्र्य दिलेलं आहे देवाने बोलण्याकरता. आणि त्या स्वातंत्र्याचा परिणाम माणसं एवढं वाणीनं बोलतात, एवढं वाणीनं बोलतात. डॉक्टर सांगतात कमी बोला. डॉक्टर काय सांगतात, कमी बोला. आता ज्याला बोलायची सवय आहे त्याला कमी बोलून कसं चालेल. आता आम्हाला डॉक्टर सांगतात आम्हाला त्रास होतो. डॉक्टर म्हणतात जागरण करू नका, प्रवास करू नका, जास्त बोलू नका. हेच आमचं भांडवल आहे नाही का. हेच भांडवल आहे. म्हणजे जास्त बोलू नका. जास्त बोलू नका म्हणजे मर्यादित बोला. फक्त अभंगावरतीच बोला. अभंग झाल्यानंतर तुमच्या गावात कुठला पक्ष आहे, कोणता फड आहे, असल्या भानगडीत वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. म्हणजे जे बोलावं लागतं तेवढंच बोला, त्याच्यापेक्षा अधिक बोलू नका. मग कसं बोला. महाराज म्हणतात असा वाणीचा वेच करा, असं वाणी खर्च करा की जी खर्च करण्याने आपलं अंतकरण शुद्ध होईल. वेची ते वचन जेने राहे समाधान. असं बोलायला शिका. बोलत असताना कोणाचं समाधान बिघडता कामा नये. ऐकणाऱ्याचंही समाधान बिघडता कामा नये आणि बोलणाऱ्याचंही समाधान बिघडता कामा नये. सोपं आहे. फक्त अभ्यास करावा लागेल. फक्त बोलण्यातून सुद्धा आपला भाव अशुद्ध होतो, लक्षात ठेवा. तो शुद्ध करायचा आहे. फक्त बोलण्यावरती संयम ठेवा.
काही त्याच्याकरता मर्यादा ज्ञानोबांनी सांगितली. 13व्या अध्यायामध्ये हा विस्ताराने विचार आलेला आहे. आटो वेगो विंदानो आशा शंका प्रतारनो हे संन्याशील अवगुणो जिये वाचे. 14 प्रकारचे दोष आहेत वाणीमध्ये आणि ते 14 प्रकारचे दोष टाकून बोलायला शिका. त्याला म्हणतात विचिते वचन जेने राहे समाधान. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. त्याच्या पुढे तुकोबरा शेवटी सांगतात शुद्ध अंतकरण करण्याकरता काही जीवनामध्ये परोपकार करा. किती करा? तुम्हाला फार जमणार नाही. तुकोबारे म्हणतात मला माहिती आहे पण थोडा तरी करा. का परोपकाराने सुद्धा आपल्या अंतकरणाची शुद्धी होते आणि तो आपल्याला आपल्या शक्तीप्रमाणे आपल्या कृतीप्रमाणे तुम्ही जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करा. तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. परोपकार शब्द वापरला. परोपकार म्हणजे काही दुसऱ्या करता कर्म करायला शिका आणि ते करत असताना कुठली अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा न ठेवता दुसऱ्या करता जे केलेलं कर्म त्याला म्हणतात परोपकार. साधा सोपा आहे. एखादा रस्त्याने मनुष्य चाललेला आहे, वयस्कर चाललेला आहे, त्याला चालवत नाही पण तो कसा बसा बिचारा चाललाय. त्याला काय करा? तुमची गाडी रिकामीच आहे, त्याला गाडीवरती घ्या आणि त्याच्या घरापर्यंत सोडा. हा उपकार आहे बरं का. थोडा आहे, फार नाहीये. म्हणजे फाट्यापासून गावापर्यंत ज्याला चालवत नाही त्याला, पण माणसं ज्याला चालवत नाहीत त्याला आणत नाहीत. कोणाला आणतात? कीर्तनात सांगत नाही. ओळखीचा भेटला तर तोंड बघून असं नाही बरं का. निरपेक्ष भावनेनं यांचं वय झालेलं आहे, यांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे. आपण याला द्रव्य देऊ शकत नाही, याला अन्न देऊ शकत नाही. गाडी चाललेलीच आहे, ती काय त्याच्याकरता स्वतंत्र न्यायची नाही, फक्त त्याला तिथून इथपर्यंत आणायचं आहे. जमतंय का नाही? सोपं आहे. म्हणून महाराज म्हणतात त्याच्याकरता तुम्ही पेट्रोल टाकून त्या फाट्यावरून इथं आणण्याकरता तुमची गाडी तिथं उभं राहू नका. ते का रिक्षावाला नाही आहे. येता येताच करा बरं का. म्हणून फार थोडा असा एक असे जीवनामध्ये अशी बरीच कर्म आपण जीवनामध्ये करतो. अशी प्रत्येक कर्म थोडी थोडी जीवनामध्ये करा. त्या करण्याने आपल्या अंतकरणाची शुद्धी होईल आणि अंतकरणाची शुद्धी झाली की महाराज म्हणतात मग जो भाव आपल्या जीवनातला आहे ना त्या भावाचा परिणाम आपल्याला देव प्राप्त होईल. भाव वळे आकळे हे रवी ना कळे करतळे आवळे तैसारी म्हणून भावे घावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा आहे देव दर्या सुलभ उपाव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कुंडली गवळदारी श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा आहे देव तर्या सुलभ उपावा. अनिकाचे कानी गुण दोष मनानानी मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा विचिते वचन जे निराहे समाधान तुका म्हणे पार. थोडा तरी परोपकार तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. जो तुकोबारांनी या अभंगातून भाव सांगितला त्याप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल घडावी आणि आमचा भाव शुद्ध व्हावा आणि याच जन्मामध्ये देव
भेटावा. हा, एवढीच त्या संतांच्या आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्ण विराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मत क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.